गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी सुभाष शिंदे, अक्षरमित्र सुभाष शिंदे. आज खास करून आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज यूट्यूब ऑनलाईन येण्याचं कारण असं आहे की नुकतंच 1 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र शासन पुरस्कार अ, महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड 2025 रिसेल.इन आयोजित हा मोठा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा नाशिक येथील पंचतारिका हॉटेलमध्ये रिसेल.इन मार्फत आयोजित करण्यात आलं. आता ह्या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून सुप्रसिद्ध उद्योगपती, खास करून मराठी उद्योगपतींसाठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि खूप मोठमोठे हस्ती, मोठमोठे उद्योगपती त्या पुरस्काराचे मानकरी होते आणि त्यांनी त्यांची उपस्थिती दर्शवली. त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे की असा योग, अशी संधी कुणाला कधी येईल सांगता येत. अशा मोठमोठ्या हस्तींसोबत आपला परिचय होणं, त्यांचा परिचय जाणून घेणं, त्यांचं गायडन्स घेणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं, परत त्यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात कशी केली, त्यांनी त्यांचा उद्योग सुरू करताना त्यांना कशा अडचणी आल्या, त्यांचा सर्व अनुभव आपल्याला मोटिवेट करत असतो, आपल्याला प्रेरणादायी ठरत असतो. तर हा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी खास करून आपल्या असा हस्ताक्षर वर्ग आपल्या ह्या क्लासला नामांकित करण्यात आलं की या क्लासला सुद्धा आपल्या महाराष्ट्र शासन पुरस्कृत राज्यस्तरीय असा हा पुरस्कार आपल्या क्लासेसला सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे, ज्याचं टायटल होतं की बेस्ट कोचिंग क्लासेस ऑफ द इयर 2025. तर मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे, सर्व पालकांना माझं एक विनम्र असं आवाहन आहे की अशा मोठमोठ्या सेलिब्रिटीजची भेटी होणं, त्याच्याशी संवाद साधण्याची संधी येणं, जे एवढं मोठमोठ्या पंचतारिका हॉटेलमध्ये मोठमोठे इव्हेंट ऑर्गनाईज करतात, अशा ऑर्गनायझर्सची, त्यांच्या सीईओशी आपला संपर्क येईल, ही अशी सुवर्ण संधी कधी कशी सांगता येत नाही. परंतु जर आलीच, मातृभाषेचा तर आपल्याला अभिमान पाहिजेच, त्याच्याशी दुमतच नाही, कारण आपल्या मराठी भाषेला तो अभिजात दर्जा महाराष्ट्र शासनाने दिलेलाच आहे. परंतु त्यासोबत आपल्याला इंग्लिश मध्ये संवाद साधता येणं फार गरजेचं आहे. पालकांना, आपले मुलं खूप छान शिक्षण घेत आहेत, त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये ते खरोखर अव्वल स्थानी आहेत, परंतु समोरच्या एवढ्या दिग्गज महान व्यक्तींशी संवाद कसा साधावा, याच्यासाठी आपल्याकडे इंग्लिशवर प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. कारण असे मोठमोठे व्यक्तिमत्व मातृभाषेतही बोलतात, ते इंग्लिशमध्येच बोलतात असं नाहीये, परंतु त्यांच्या त्या इंग्लिश शब्दांमध्ये इतके भार असते, इतके मार्मिक शब्द ते वापरतात आणि ते जाणून घेताना मात्र आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन मिळालं, परिपूर्ण सल्ला मिळाला हे सिद्ध होतं. त्याच्यामुळे आणि दुसरी एक खंत अशी असते, जर आपल्याकडे इंग्लिश कम्युनिकेशनचं जर ज्ञान नसेल तर आपण अशा लोकांसमोर जाणं सुद्धा आपण त्या पद्धतीची हिंमत करत नाही. आपण आपला न्यूनगंड तिथं दाखवून देतो, नाही मला हे इंग्लिश मध्ये नाही बोलता येणार, अरे मी कसं जाऊ, काय बोलू, मला इंग्लिश येत नाही, ते खूप हाय फाय पर्सनॅलिटी आहे, अरे ते सेलिब्रिटी आहेत, आता खूप प्रसिद्ध सुप्रसिद्ध असे महाराष्ट्रातील नंबर 1 लेवलचे ते उद्योगपती आहेत, मला नाही जमणार त्यांच्याबरोबर बोलणं, कारण ते कुठं आपण कुठं, हा न्यूनगंड तुम्हाला पावलं पावले मागे खेचत असतो. म्हणून माझा वैयक्तिक अनुभव जो मी अनुभवला, खास करून विद्यार्थ्यांसाठी अनुभवला, की हे जे मोठमोठे व्यक्ती असतात, मोठमोठे हस्ते असतात, फार म्हणजे खूप महान व्यक्ती असतात, की हे एकमेकांसोबत आपल्यासोबत इंग्रजीमध्ये जे संवाद साधतात, ते एक हटके इम्प्रेशन असतात. हे पहा, आपण दिसायला कसे आहोत, सावळे आहोत, गोरे आहोत, कृष्ण धवल असो, तो आपला भगवंत, ते आपल्याला गॉड गिफ्टेड आहे. आपली उंची कशी आहे, आपला फिटनेस कसा,
याला काही एक ह्या गोष्टी मॅटर करत नाही. परंतु जेव्हा तुम्ही तुमचं तोंड उघडता, तुमच्या मुखातून जी वाणी बाहेर पडते, त्या वाणीला मात्र दाद मिळते. जसा माझा वैयक्तिक अनुभव होता, की इंग्लिशमध्ये जर संभाषण करण्याचं कौशल्य जर आपल्याकडे असेल, तर हे पंचतारिका काय, सप्ततारिका म्हणजे 7 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा आपण आपलं इम्प्रेशन पाडू शकतो. त्याच्यामुळं मला पालकांना सांगणं हे आवर्जून सांगणं हे खूप महत्त्वाचं आणि गरजेचं वाटतं, की आपल्या मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवा, इंग्लिशमध्ये संवाद साधण्याचं कौशल्य शिकवा. आपल्या मुलांना ही संधी कशी, कुठे, कधी येईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे वेळ दडवू नका. कुठेही शिका. चालू शैक्षणिक वर्षामध्ये इंग्लिश संभाषण कौशल्य असणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या सर्वांची तर जडण-घडण आपल्या जीवनाची सुरुवात इथं फार अ, कुणाची गरीब फॅमिलीतून झाले, कुणाचे फार आई-वडिलांनी काबाड कष्ट करून आपल्या मुलांना घडवलेलं असतं. काहींची तर परिस्थिती नसते, परंतु मुलं हुशार असतात म्हणून तसतसे ते शिकत गेतात. पण आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आता सध्या जो अ, घटक आहे तो म्हणजे उत्तम मार्गदर्शन किंवा उत्तम मार्गदर्शक आणि ते फार तुरळक झालेलं आहे. ते मिळत नाही सहजासहजी. तर उत्तम मार्गदर्शक जर आपल्या जीवनात आलेच ॲज अ गुरु म्हणून, तर मग आपल्याला काहीच अडचण नाही. परंतु परिस्थिती कशीही असू द्या, परंतु त्या परिस्थितीची अशा मोठमोठ्या हस्तींना काही घेणं देणं नसतं. तुम्ही तिथं कसं स्वतःला प्रेझेंट करता ते फार निर्भर करतं. म्हणून पालकांना माझी विनंती आहे, या अवस्थेमध्ये मुलांना इंग्लिश शिकवा. मुलांना इंग्लिश शिक्षकांसोबत संवाद साधायला सांगा. ज्यांना इंग्रजी येते त्याच्यामध्ये आपली फॅमिली असेल, फ्रेंड्स असतील, आपले नातेवाईक असतील किंवा आपले मित्र असतील. अशा लोकांना त्यांना भेटवत चला, त्यांच्याशी संवाद साधायला लावत चला, की जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. त्यांनाही जाणीव होईल, की अरे मला पण इंग्रजी येते. जर आपल्या मुलांना थोडं जर इंग्लिशचं नॉलेज आलं आणि त्यांनी ते जर प्रेझेंट केलं, तर आपल्याला समजेल अरे यार आपली स्टेज कुठे आहे ती. त्याच्यामुळे इंग्लिश आहे तर सर्व आहे. अशा वातावरणामध्ये, अशा मोठमोठ्या लोकांमध्ये आपल्याला उठण्या बसण्याची संधी 100% येणार आहे पहा. आणि ज्याला इंग्लिश येते त्याच्यासाठी तर सर्व संधीचे दरवाजे उघडे असतात पहा. कधीही ध्यानात ठेवा तुम्ही. पण ज्याच्याकडे इंग्लिश नाही परंतु नॉलेज खूप आहे, पण तो प्रेझेंटेबल नाहीये. तो असं त्याच्या भावना व्यक्त करू शकत नाही, त्याचं मत व्यक्त करू शकत नाही. त्याला तो एक कॉन्फिडन्स नाहीये. तर कितीही ज्ञान, कितीही तत्वज्ञान असू द्या, त्यांना संधी नाही मिळत. मी जे आजमावलंय या पुरस्कारामार्फत, मी ज्या ज्या व्यक्तींशी, मोठमोठ्या व्यक्तींशी आवर्जून भेटलो मी त्यांना, हेच जाणून घेण्यासाठी, की हे आपल्यासोबत कशा पद्धतीने इंटरॅक्शन करतायत. मी असं समजून नाही घेतलं, की यार मला इंग्लिश येते म्हणून. मी फक्त जाणून घेतलं माझ्या जागी जर एखादा नवखा उमेदवार, कॅन्डिडेट असेल, नवखा विद्यार्थी असेल किंवा नवीन व्यक्ती असेल, जी ह्या अशा मोठ्या वातावरणामध्ये फर्स्ट टाइम आलेली आहे, की याला काय काय अडचणी येऊ शकतात किंवा त्याला काय काय कोणकोणत्या संधी मिळू शकतात. आणि याच उद्देशाने मी एक स्टेप पुढे घेतले, की आपण पाहूया आपल्या ह्या मुलांसाठी त्यांच्या आपल्या जागी ते असतील किंवा त्यांच्या जागी आपण असू, तर कोणती काळजी घ्यायला पाहिजे. तर आपल्याकडे हे जर कम्युनिकेशन असेल ना, तर बॉस आपण कुठेही राज्य करू शकतो. त्याच्यामुळं हीच वेळ आहे. मुलं विद्यार्थी दशेत आहेत, शिक्षण घेत आहेत. त्यांना इंग्लिश शिकवा. इंग्लिशमध्ये संभाषण येणं फार ही काळाची गरज आहे. आता बदलणं फार गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे ज्याला इंग्लिश येते तो तर मी तर म्हणेल की तो भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा आपली छाप पाडत आहे. इतकं सगळं सार आत्ताच्या ह्या जनरेशनमध्ये, या युगामध्ये इंग्रजीला फार अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व पण खुलून दिसतं फार. इम्प्रेशन पडतं चार चौघामध्ये आणि आपल्याला पण जाणीव होते, अरे यार आपल्याला 2 लोक ऐकतायत. आपल्या बोलण्याला ते वाह-वाह कौतुक करते. परंतु हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण एक स्टेप पुढे घेऊ. त्याच्यामुळं वेळ न दडवता आपण आहात त्या ठिकाणीच, आहात तिथेच एक चांगलं असं जिथं स्पोकन इंग्लिश ट्रेनिंग सेंटर असेल, नॉट क्लासेस, ट्रेनिंग सेंटर. त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांच्याशी संवाद करा. तिथे तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश शिकण्यासाठी पाठवा. पाठवूच नका.
तर ते जे शिकवणारे ट्रेनर आहेत किंवा शिक्षक असतील, आपला उद्देश त्यांना सांगणं गरजेचं आहे, की मी मुलाला इंग्लिश शिकण्यासाठी तुमच्याकडे पाठवण्याचं कारण काय आहे? त्याला येणं का गरजेचं आहे? आणि महत्त्वाची शेवटची लाईन म्हणजे त्याला ते इंग्लिशमध्ये बोलता आलंच पाहिजे. का? तर आपण ते येण्यासाठी तेवढे चार्जेस आपण पे केलेले असतात. त्याच्यामुळं ही गोष्ट डिस्कस करणं फार गरजेचं आहे, की माझ्या मुलाला आता इंग्लिश येणं गरजेचं आहे आणि मला विश्वास आहे तो तुमच्याकडेच इंग्रजी संभाषण शिकू शकतो. तर त्याला घडवणं मात्र सर, मॅडम तुमच्या हातामध्ये आहे. आम्ही विश्वासाने आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्याचा प्रवेश घेऊ इच्छितो आहोत. असं बोलून त्यांनाही पण छान वाटेल, की अरे आपल्याला संधी दिली या पालकांनी या मुलाला, हे त्यांच्या मुलाला आपल्याला घडवायचंय. आणि एकदा इंग्लिश आली आणि त्यांनी ती प्रॅक्टिस व्यवस्थित मेंटेन केली, तर संधी आपोआप येते पहा बरं का. संधी ही कधी सांगून येत नसते. आणि त्यावेळेस जर आपल्याला जाणवलं, फार आता शिक्षण पूर्ण झालंय, सगळा अनुभव आहे आणि आता तिथं जाण्याची वेळ आली, परंतु इंग्रजीच येत नाही. लिहिता वाचता येते, बोलता येत नाही. आपला तिथं टिकाव लागू शकत नाही. हे स्पर्धेचं युग आहे. जो ज्याचं बेस्ट ऑफ द बेस्ट शो करेल त्यालाच डिमांड आहे. आणि इंग्लिश असेल तर आपल्या तिसऱ्या माणसाची काही गरज नाही. त्याचा परिणाम आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वावर होतो आणि मोठमोठ्या व्यक्तींबरोबरही आपण आपला संवाद साधल्यामुळे बरेचसे आपले न होणारे कामं होतात. त्याच्यामुळं इंग्रजी शिकून घ्या. गरजेचं आहे. इंग्लिशमध्ये संभाषण आलंच, तर 100% तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिलात पहा. ज्याला आपण म्हणतो ना, आय वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल पर्सन इन माय लाईफ. मी आजच सांगतो, तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुल झाले आहात. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनो, तुम्ही वेळ दडवू नका. स्पोकन इंग्लिश शिकून घ्या. पालकांनाही माझं विनम्र असं आव्हान आहे, की आपल्या मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवा, कॉन्फिडन्स बिल्डअप करा, त्यांना त्याचं महत्त्व सांगा, त्यांना त्यांची जाणीव करून द्या, की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. ते असतातच. त्याच्यामुळं ही काळाची गरज आहे, जे मी तुम्हाला ह्या महाराष्ट्र शासन जो पुरस्कार आता आपल्या आशा हस्ताक्षरला प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड 2025, याच्यात मी जे अनुभवलं आहे, त्याच्यात मला जे समजलं ते म्हणजे स्पोकन इंग्लिश येणं फार गरजेचं आहे. मी मुद्दाम हा व्हिडिओ बनवतो याच्यासाठी, की हे काळाची गरज आहे. सहज मला जाणवलं, की याचं मर्म, याचं महत्त्व आपल्या विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ मी एक वाटला म्हणून बनवला. याच्यात तुम्हाला काही क्वेरीज असतील, तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल, तुम्हाला काही त्या अनुभवाबाबतीत काही जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये माझे डिटेल्स तर देणारच आहे तुम्हाला, कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे. आणि खास करून आपण जर अहमदनगर सॉरी सॉरी माफ करा, अहिल्यानगर जिल्ह्यातून, तालुक्यातून किंवा नगर तालुक्यामध्ये कोणत्याही खेडेगावात, ग्रामीण भागातून तुम्ही येत असाल, तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबर तुम्ही मला अवश्य संपर्क करा. जरुरी नाहीये की आपण क्लासेस लावला पाहिजे. तुम्ही मार्गदर्शनासाठी तुम्ही आमच्या सेंटरला सुद्धा व्हिजिट देऊ शकता. आपण त्याच्यावर सखोल असं चर्चा करू शकतो. ओके. तर हा माझा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं, की त्याचं महत्त्व आपल्याला तर माहीतच आहे. परंतु वेळ न दडवता ते आता शिकून घ्या. तुम्ही आता शिकलात, तर चालू शिक्षणामध्ये तुम्हाला आता पहा, कॅम्पस इंटरव्ह्यूज होत आहेत कॉलेजेसमध्ये. तिथूनच तुम्हाला संधी आहे. ज्याला बोलता येईल, त्याला लगेच कंपनीवाले, मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीवाले लगेच ताबडतोब उचलून घेतात. पण ज्याला येत नाही, तो अभ्यासात फार हुशार आहे, पण he doesn't have the specific knowledge of how to communicate with the people in English. मग तिथं मात्र आपली आडकाठी होते. नॉलेज आहे पण बोलता येत नाही, मग कोण संधी देणार? देऊ शकत नाही. ज्याला मार्क्स कमी आहेत, जेमतेम ॲव्हरेज मध्ये आहे कॉलेजमध्ये, पण यार त्याची इंग्लिश फार छान आहे, फार छान आजकाल ते इंग्लिश बोलतो, त्याचे पर्सनॅलिटी छान आहे, कॉन्फिडन्स पण छान आहे. अशानं लगेच मल्टीनॅशनल कंपनीवाले मोठमोठे पॅकेजेस देऊन ताबडतोब उचलून घेतात. वेळ वेळ दडवत नाही. आणि अशा मुलांना वेळेत संधी जर भेटली तर बस यार, लाईफ
बन गई आपली लाईफ तो. तर वेळ न दडवता स्पोकन इंग्लिश शिकून घ्या. आपल्या पण क्लासमध्ये अशा हस्ताक्षर आणि स्पोकन इंग्लिश आहे बरं का. जर तुम्हाला गरज पडलीच, तर तुम्ही आपल्या क्लासशी, आपल्या ट्रेनिंग सेंटरशी सुद्धा संपर्क साधू शकता. परंतु इथेच नाही, जिथं तुमच्या परिसरामध्ये जिथं पण या मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे तुम्हाला स्पोकन इंग्लिश ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात, त्यांच्याशी आजच आत्ताच संपर्क साधणे शिकून घ्या. हे फार गरजेचं आहे. ही संधी पुन्हा येणे नाही. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश, यामागचा उद्देश फक्त हाच होता. बाकी काहीच नव्हतं. मला असं एक अचानक वाटलं, माझा YouTubeवर हा सर्वात पहिला व्हिडिओ आहे, जो मी तुम्हाला एक विनम्र आवाहन करत आहे की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ स्पोकन इंग्लिश. स्पोकन इंग्लिशचं महत्त्व काय आहे? का शिकणं गरजेचं आहे? हे माझ्या अंतःकरणाला सहज वाटलं, म्हणून मी एक सहज हे पहा एकदम नॅचरल व्हिडिओ बनवलाय. माझी कॅमेऱ्यासमोर बोलण्याची अजिबात डेअरिंग नाहीये. पण मला वाटतंय की याची गरज हे मुलांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून मी हा व्हिडिओ एक नॅचरल व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे. आणि आनंद होत आहे की हा माझा पहिला व्हिडिओ आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि ज्या काही तुमच्या क्वेरीज असतील त्या कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करा, जेणेकरून मला त्याच्याशी रिलेटेड, त्याच्यावर आधारित अजून मार्गदर्शनपर आधारित सुंदर सुंदर असे व्हिडिओ बनवता येतील. ओके. तर वेळ न दडवता लर्न स्पोकन इंग्लिश, build your life, because the success is waiting for you and you have to grab these opportunities. Thank you.